घरापर्यंत गेले, कबीरदासाच्या घरी गेले. कबीरदासाच्या घरी गेल्याच्या नंतर चहा पाणी झाला, आदर सत्कार झाला, सर्व झालं. पण महाराष्ट्राच्या वारकऱ्यांना सांगितलं, कबीरदास आम्हाला भुका लागल्या, 2 दिवस झाले आमच्या पोटात अन्नाचा कण नाही, भोजन मिळेल का आम्हाला? कबीरदासानं सांगितलं, हो. बोलून गेले, पण घरामध्ये गेले, पत्नीकडे गेले. दबक्या आवाजात पत्नीने सांगू लागले, वारकऱ्याला भोजन करायचं आहे, काय करावं? पत्नीने सांगितलं, घरात चिमणी जर आली लढून गेली तरी काहीच नाही, कारण की चिमणीने दाना इतकं घरात काहीच नव्हतं महाराज. अशा असते. कबीरदासाचे पत्नी कबीरदास बोलू लागले की वारकरीचं भोजन केलं पाहिजे, वारकरी उपाशी गेला पाहिजे नाही. चला मग आपण चोरी करू. बाजूलाच कमाल बसलेला होता महाराज. कमालानं ऐकलं. कमाल म्हणे, बाबा अरे बाबा, आईले घरी राहू द्या, मी येतो बाबा, आपण जाऊया. कमाल आणि कबीरदास दोघे जण वाण्याच्या दुकानात गेले. वाण्याचं दुकान खोललं महाराज. भिंतीला छिद्र पाडलं, दुकान खोललं. जेवढं 4 वारकऱ्याला लागतंय तेवढंच घेतलं महाराज. आणि कमाल म्हणू लागला, बाबा मी त्या वाण्याला जागी करून येतो रे. अरे कशासाठी? नाही बाबा, आपण घेऊन जाऊ, पण दुसरं कोणीतरी येतील आणि ते घेऊन जातील. कारण चोरात 2 प्रकारे महाराज, एक भंगार चोर आणि एक उत्तम चोर. चोरात 2 प्रकारे बाबा. उत्तम चोर चांगलं चांगलं सोनं चानं पैशाच्या गड्ड्या हे चोरतो महाराज, उत्तम चोर बर का. आणि भंगार चोर हे तरी दुसरं काही दिसत नाही, फक्त मंडपाच्या चपला. दुसरं भंगार चोर आहे महाराज. नाही तू एक सांगू, कोणाच्या पर्स मध्ये कपडे लत्ते काय असतं ते भंगार चोर मोबाईल चोरतच नाही महाराज. बेवारच थैली टाकून द्या, तो थैली अशी उतारी करून थैली घेऊन जाईल भंगार चोर.